शारदीय नवरात्र महोत्सव 2025 सोमवार दिनांक 22 सप्टेंबर ते सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे। भाविक भक्तांच्या सोयीकरता प्रशस्त सध्या रस्त्याचं काम केलेलं आहे। भाविकांच्या वाहनाला कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये जागोजागी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे याकरता दर्शन रांगेमध्ये जागोजागी स्वच्छतागृहाची व्यवस्था केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे। पुन्हा जास्तीत जास्त भाविक दर्शनासाठी करता यावा याकरता मोहटादेवी देवस्थानने बऱ्याच ठिकाणी यात्रा उत्सवाची जाहिरातबाजी पण केलेली आहे। भाविकांना सुलभतेने दर्शन होण्याकरता प्रशस्त दर्शन रांग केलेली आहे। दर्शन रांग वातानुकूलित आहे। जागोजागी एअर सर्क्युलेटर फॅन इत्यादीची व्यवस्था दर्शन रांगेमध्ये केलेली आहे। दर्शन रांगेमध्ये सभा मंडपामध्ये आल्यानंतर 8 प्रकारची दर्शन रांगाची तयारी केलेली आहे, जेणेकरून प्रत्येक भाविकाचं दर्शन होऊन भाविक दर्शन घेऊन तात्काळ मंदिराबाहेर पडेल, मंदिरामध्ये गर्दी होणार नाही, आलेल्या प्रत्येक भाविकांचं दर्शन होईल या पद्धतीने दर्शनाचं नियोजन केलेलं आहे। शारदीय नवरात्र महोत्सव कालामध्ये 15 दिवसामध्ये 15 ते 20 लाख भाविक येण्याची शक्यता आहे। मोहटादेवी भाविकांच्या नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्यामुळे प्रत्येक भाविक नवरात्रोत्सवामध्ये देवीचं दर्शन घेण्याकरता येतच असतो। नवरात्रोत्सव कालामध्ये भाविकांना 2 वेळेस मोफत अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे। जागोजागी भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, जागोजागी स्टॉल, प्रथमोपचार केंद्र इत्यादीची व्यवस्था दर्शन रांगेमध्ये व पार्किंग व्यवस्थेमध्ये केलेली आहे। मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर वाहनांचा अडथळा येऊ नये म्हणून जागोजागी 6 ते 7 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी भाविकांना बसण्याकरता शेडची व्यवस्था केलेली आहे। जागोजागी भाविकांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे। 22 सप्टेंबर 2025 अश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवशी घटस्थापना नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे। या दिवशी सकाळी प्रातःकाळी मोहटादेवीचा सुवर्ण मुखवटा सुवर्ण अलंकारासह सवाद्य मिरवत मोहोटेगडावर येतो। 11:30 पावणे 12च्या दरम्यान विधिवत ब्रह्मवृंदांच्या साक्षीनं मंत्रोच्चारामध्ये घटस्थापन पूजा वगैरे होते। त्याच्यानंतर 26 तारखेला ललिता पंचमी सुवासिनींद्वारा कुंकुमार्चन पूजा होते। 30 तारखेला अष्टमीच्या दिवशी होम हवन विधी पूर्णाहुती पूजा होणार आहे। तसेच 1 तारखेला मोठे गाव तसेच आजूबाजूच्या गावातील खूप सारे भाविक देवीसाठी गंगेचं पाणी पायी घेऊन येतात। देवीला गंगेच्या पाण्याने स्नान करवलं जातं। 2 तारखेला विजयादशमी शमी-शस्त्र पूजा, 3 तारखेला एकादशी म्हणजेच मोठा देवीचा प्रगट उत्सव या दिवशी दरवर्षीप्रमाणेच यात्रा वगैरे भरते। आणि 6 तारखेला कोजागिरी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाने या नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।